कोरेगाव रेल्वे स्थानक बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान. अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमध्ये तब्बल 4.5 लाखांचा ऐवज लुटला. कोरेगाव रेल्वे स्थानक परिसराचा विकास जरी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात रेल्वे स्थानक गुन्हेगार आणि चोरट्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनले आहे. लोहमार्ग पोलीस आणि कोरेगाव पोलीस यांच्यातील समन्वयाचा अभाव तसेच गस्ती संबंधी कमालीची बेपर्वाई यामुळे गुन्ह्याच्या मालिका ठप्पपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमध्ये 4.5 लाखांचा ऐवज लुटला गेला आहे. याबाबत सोमवारी सकाळी 11 वाजता माहिती मिळाली. रविवारी पहाटे अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने तब्बल 4,30,000 किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मुकेश कुमार ओमप्रकाश सारस्वत वय 47 राहणार नागौर राजस्थान राज्य यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते कुटुंबासह लग्नकार्यासाठी इचलकरंजीला आले होते. प्रवासादरम्यान पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेले 5 तोळ्यांचे मंगळसूत्र, 7 अंगठ्या, 2 तोळ्याची रुद्राक्ष माळ, अंगठी, नथ, मोबाईल फोन असा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीची घटना कोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात उघडकीस आल्यानंतरही स्थानिक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची गस्त व हस्तक्षेप अत्यल्प असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अलीकडेच देशी दारूच्या 3 अड्ड्यांवर छापे टाकून काही क्वार्टर जप्त करण्यात आले असल्या तरी तिन्ही कारवाई एकाच पथकाद्वारे केल्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण झालेले नाही. कोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात मागील काही महिन्यात चोरी व इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षितेअभावी काही प्रवासी येथे रेल्वे प्रवास टाळत असल्याने रेल्वे महसूलवरही परिणाम होत असल्याची धास्ती व्यक्त केली जात आहे. लोहमार्ग विभागात पूर्वी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबत तातडीने हस्तक्षेप करून कोरेगाव पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना प्रभावी कारवाईचे आदेश द्यावेत. रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढावी अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांमधून होत आहे. कोरेगाव रेल्वे स्थानक बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान. अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमध्ये तब्बल 4.5 लाखांचा ऐवज लुटला. कोरेगाव रेल्वे स्थानक परिसराचा विकास जरी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात रेल्वे स्थानक गुन्हेगार आणि चोरट्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनले आहे. लोहमार्ग पोलीस आणि कोरेगाव पोलीस यांच्यातील समन्वयाचा अभाव तसेच गस्ती संबंधी कमालीची बेपर्वाई यामुळे गुन्ह्याच्या मालिका ठप्पपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमध्ये 4.5 लाखांचा ऐवज लुटला गेला आहे. याबाबत सोमवारी सकाळी 11 वाजता माहिती मिळाली. रविवारी पहाटे अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने तब्बल 4,30,000 किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मुकेश कुमार ओमप्रकाश सारस्वत वय 47 राहणार नागौर राजस्थान राज्य यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते कुटुंबासह लग्नकार्यासाठी इचलकरंजीला आले होते. प्रवासादरम्यान पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेले 5 तोळ्यांचे मंगळसूत्र, 7 अंगठ्या, 2 तोळ्याची रुद्राक्ष माळ, अंगठी, नथ, मोबाईल फोन असा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीची घटना कोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात उघडकीस आल्यानंतरही स्थानिक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची गस्त व हस्तक्षेप अत्यल्प असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अलीकडेच देशी दारूच्या 3 अड्ड्यांवर छापे टाकून काही क्वार्टर जप्त करण्यात आले असल्या तरी तिन्ही कारवाई एकाच पथकाद्वारे केल्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण झालेले नाही. कोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात मागील काही महिन्यात चोरी व इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षितेअभावी काही प्रवासी येथे रेल्वे प्रवास टाळत असल्याने रेल्वे महसूलवरही परिणाम होत असल्याची धास्ती व्यक्त केली जात आहे. लोहमार्ग विभागात पूर्वी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबत तातडीने हस्तक्षेप करून कोरेगाव पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना प्रभावी कारवाईचे आदेश द्यावेत. रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढावी अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांमधून होत आहे.